माजी मंत्री विजय शिवतारे आज बारामतीतून उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे। आज सासवडच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली। मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। त्यानंतर ते बारामतीतून दोन्ही पवारांच्या विरोधात स्वतःची उमेदवारी जाहीर करतील अशी चर्चा आहे। दरम्यान अजित पवार कधीही कोणाचं होऊ शकत नाहीत असा घणाघात त्यांनी केला। पवार कुटुंब हे राजकारणातलं अविश्वास आणि राक्षसीपणा असलेले नेते आहेत अशी बोचरी टीका देखील शिवतारेंनी केली आहे। जर अजित पवारांचा घड्याळ चालवण्याचा प्रयत्न भाजपाने केला तर पुढच्या 5-6 महिन्यामध्ये विधानसभा आणि त्याच्यानंतर नगरसेवक कॉर्पोरेशन आहे, तो जर घड्याळाची सवय लोकांनी लावली, अजित पवारांना एकदा ग्रीप मिळाल्यावर ते शिवसेनेलाही मारायला निघाले आणि भाजपलाही मारायला निघाले, ते कधीच कोणाच्या होऊ शकत नाही। आणि म्हणून बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं असं की बापू जर घड्याळ आम्ही आत्ता चालवलं तर 10 वर्षाची आमची मेहनत वाया जाईल अशी परिस्थिती आहे। इकडे हर्षवर्धन पाटील साहेब आमचे लोकसभा आली की त्यांना गोड बोलायचं, मतदान करून घ्यायचं, 70-80 हजाराचं लीड द्यायला लावायचं आणि विधानसभेला त्यांना धक्का देऊन टाकायचा। हे राजकारणातले अविश्वासार्हता आणि राक्षसीपणा आहे। कुठच्या इथिक्स नाही, कुठची तत्व नाही, प्रिन्सिपल नाही। मी बोलेल तेच प्रिन्सिपल आणि मी बोलेल तेच तत्व, अशा प्रकारची मानसिकता असणारे जे लोक आहेत ते घातक आहेत। आणि म्हणून दोन्ही पवार असतील त्यांच्या विरोधात मी पूर्णपणे